नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. मी मूळचा सातारचा आहे आणि साताऱ्यात बालपण गेलं. त्यानंतर महाराष्ट्र बँकेत नोकरी म्हणून भारतभर फिरलो. अनेक संस्थांमधनंही कामं केली. या प्रवासामध्ये मला हे मोठे करणारे काय प्रसंग घडले याचं स्मरण मी करतो आहे आणि ते ह्या आनंदाचं ATMमधनं मांडतो आहे. त्यातला एक प्रसंग आठवतो, तो म्हणजे साताऱ्यात मी महाविद्यालयात शिकत असतानाच आमच्या एका गटानं ठरवलं की आपण नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती यावेळेला साजरी करायची. 23 जानेवारीला हा त्यांचा जयंतीचा दिवस आहे. तयारी सुरू झाली. मग कशी साजरी करायची? तर पहिल्यांदा त्यांचं मोठं चित्र पाहिजे. आपण मोठी मिरवणूक काढूया. आता चित्रकाराकडे गेलं तर परत खर्च येणार, काय होणार, आणि ते मोठं पाहिजे चांगलं. मग आम्ही काय केलं, शाळेमध्ये जो धडा होता नेताजी सुभाषचंद्र बोस त्यातलं चित्र पाहिलं आणि याच्यात 30 पट मोठं करायचं म्हणून त्याचे प्रत्येकाची मापं घेत कागदावर त्याप्रमाणे करून हळूहळू करत ते चित्र तयार केलं. आठवडाभर काम चाललं होतं. रात्रीचे बसायचो आणि ते मोठं एक तयार केलं. आता हे तयार केल्यावर आमच्यातले काय उत्साही होते, ते म्हणाले की याचा कार्यक्रम आपण सातारच्या सगळ्यात मोठ्या म्हणजे गांधी मैदानावर करायचा. आणि म्हटलं गांधी मैदानावर? हो, गांधी मैदानावर करायचं. गांधी मैदान म्हणजे जिथे मोठमोठ्या नेत्यांची व्याख्यान होतात तिथं करायचा. इथं सूचना द्यायची, मोठं व्हायचं आहे आणि मोठं काम करायचं आहे. मग त्याप्रमाणे आपण कामाला लागतो. मग आता ह्याला लोक कोण आणायचे? तर म्हणे याची मिरवणूक काढायची या प्रतिमेची गावातनं. मग गावात मिरवणूक काढायला आपण 10 जण, अजून कोण जमवायचे? ते म्हणे सगळीकडे प्रचार करायचा आणि सगळ्या गुरुजनांना जाऊन विनंती करायची की मुलांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करायची असेल तर नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीला त्या मिरवणुकीमध्ये त्यांना येऊ देत आणि आझाद हिंद सेना काय असते ते त्यांना कळेल आणि त्यातून त्यांच्या ती प्रेरणा निर्माण होईल. विशेष म्हणजे 3 शाळातल्या गुरुजनांनी ते ऐकलं आणि 3 शाळातली मुलं सगळी तिथं आली. एवढी मोठ्या मुलांची रांग येते म्हटल्यावर गावातले लोक यायला लागले आणि खरोखर गांधी मैदान हे भरायचं. आता काय करायचं, लोकांना कसं बोलवायचं? तेवढ्यात मला एक बातमी कळली होती की नेताजी सुभाषचंद्र बोस या गांधी मैदानावर पूर्वी आलेले होते आणि त्यांनी इथं व्याख्यान दिलं होतं आणि त्या काळी त्या व्याख्यानाची HMVनी रेकॉर्ड तयार केली होती आणि ती रेकॉर्ड इथल्या कॉम्रेड गायकवाड प्राध्यापकांच्या घरी आहे. ते प्राध्यापकी आहेत, वकिली आहेत, त्यांच्याकडे आहे ते. मग त्यांना जाऊन भेटलो. म्हटलं तुमच्याकडं अशी एक ध्वनिमुद्रिका आहे की ज्याच्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांचं भाषण आहे, ते आम्हाला त्या दिवशी पुरती लावायला द्याल का? ते म्हणले ती फार जुनी झाली आहे, आता ती वाजेल का नाही सांगता येत नाही आणि ती थोडी वेडीवाकडी झाली आहे. मी म्हटलं बघू. त्यांनी दाखवली तर थोडीशी ती जरा वाकडी झाली होती. मग मी देवकुळे म्हणून रेकॉर्ड कंपनीची कंपनी होती, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं हे आम्हाला वाजवून पाहिजे, काय करायचं? ते म्हणले ती सरळ करायला उन्हामध्ये ठेवा, बाकी त्याला काही करायचं नाही. खाली कागद ठेवायचा आणि वर उन्हामध्ये ती ठेवायची, पण ती तेवढीच सरळ होईपर्यंत थांबायला तुम्ही तिथं उन्हात बसलं पाहिजे. ती जादा जर उन्हात लागलं तर ती खराब होईल. आम्ही म्हटलं ठीक आहे आणि आम्ही ती रेकॉर्ड त्यांच्याकडनं घेऊन ते उन्हात ठेवली आणि सारखं बघत राहायचो किती झालं. तासनतास, अजून 4 तास झाले, 5 तास झालं, आता ऊन आहे एवढं. आणि ती खरोखर 2 दिवस असे सतत उन्हात ठेवत ती रेकॉर्ड सरळ केली. पुन्हा देवकुळे कंपनीत आलो, त्यांनी ती लावली आणि आवाज आला
काय आनंद झाला आहे त्यावेळेला. नेताजी सुभाषचंद्र बोस बोलतायत आणि आपण ते ऐकतोय, त्यांचं ते भाषण होतं. मग काय आम्हाला चेवच फुटलं. हा हा, गावात सगळीकडे ओरडत सुटला आम्ही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं याच गांधी मैदानावर पुन्हा व्याख्यान ऐकायचं असेल तर सगळ्यांनी यावं. त्यांच्या आवाजातच तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि ही त्या काळात फार मोठी जादू होती की नेताजी सुभाषचंद्र बोसांचा आवाज, कारण त्या काळात असं काही ध्वनी मुद्रिका वगैरे फारसं काही नव्हतंच. म्हणून लोकांच्या झुंडीच्या झुंडी यायला लागल्या. आणि जे आम्ही एक 10 जणांनी सुरू केलेलं ते गांधी मैदान पुन्हा भरवलं सगळं. चांगले वक्ते आणलेले होते, प्राध्यापक वगैरे. आम्ही तयारी केली होती नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या चरित्राची. आणि ते भाषण आणि ते संबंध जोरदार झालं. त्याच वेळेला आम्ही काय केलं होतं, रक्तदान शिबिर ठेवलं होतं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं म्हणणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांचं कार्य आपल्याला कृतीत आणायचं असेल तर आज या स्वराज्यामध्ये आपण रक्तदान करूया. आणि रक्तदानाला ज्या रंगा लागल्या की रक्त घेणाऱ्या ज्या संघटना आलेल्या होत्या त्यांची क्षमता संपली, थांबवायला लागला आता रक्त नको आहे म्हणून. आणि उलट इथलं रक्त आता कराड वगैरे भागात पाठवायला लागणार आहे असं सांगावं लागलं. इतकं रक्ताचा पुरवठा. म्हणजे एक दिवस आमच्या मनात येतं काय, आपण नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती करूया. पण जर मनात ध्यास घेतला तर त्याचा नीट अभ्यास करून ती योजना कागदावर मांडून सतत पुढं जात राहायचं. विथ प्लॅनिंग वी गेट सक्सेस, विदाउट प्लॅनिंग वी सी द कॉन्सिक्वेन्सेस. योजनाबद्ध काम करा आणि पुढं जा. हे करत गेलो. त्यामुळे त्याला माणसं कशी जमवायची, त्याच्या अधिकाऱ्यांना कसं भेटायचं, त्या मैदानाची परवानगी कशी मिळवायची, तेवढ्या मैदानाला लागणारे वक्ते कसे आणायचे, ती रेकॉर्ड कशी त्यांच्याकडनं मिळवली. त्यांना म्हटलं नुसती रेकॉर्ड नाही, तुमचा आम्ही सत्कार करणार आहे बरं का, तिथं यायला पाहिजे. हे बोलणं महत्त्वाचं आहे. नाही तर मला रेकॉर्ड मिळाली झालं, तो कसं म्हणेल का, अरे माझ्यामुळं आज यांचं झालं, त्यांचा सत्कार केला पाहिजे. जे जे काम मदत करत असतात त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही ठेवायला लागते, तेव्हाच आपला प्रकल्प नीट होऊ शकत असतो. हे सतत ठेवायला लागतं. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. हे आम्हाला सातारकरांना, सज्जनगडाच्या पायथ्याशी राहणाऱ्यांना शिकायला काय वेळ लागतोय. समर्थ आहे हे तर आमचे गुरुच, त्यांचं सगळे शिकवणूक आम्ही ऐकत होतो. आणि हा प्रकल्प योग्य पळे हे केला. म्हणून मी या पुढे सुद्धा बँकात सांगायचो की तुम्हाला शाखा काढायची अवघड जात आहे, हे बघा आम्ही काही नसताना कसे विद्यार्थी असताना करून दाखवलं. तुम्हाला तर सबन बँक तुमच्या मागे करता येईल. आणि त्यातनं सगळे प्रकल्प, अनेक प्रकारचे प्रकल्प आम्ही करू शकलो. हे भाग्य फार महत्त्वाचं आहे. म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोसांचा आज जरी फोटो कुठं दिसला, त्यांचं नुसतं नाव दिसलं तर मला सगळा तो माहोल आठवतो. हे आम्ही शून्यातनं विश्व कसं निर्माण करून त्या दिवशी रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी केला ते ध्यानात येतं. आपल्याला ही प्रेरणादायी कथा आवडत असेल तर तुम्ही इतरांना सांगा, शेअर करा ती. आणि प्रत्येकानं घरामध्ये डायनिंग टेबलवर बसल्यावर या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि घर आनंदी, प्रेरणादायी, समृद्ध करायला पाहिजे. हीच विनंती.